तर बाळांनो, हा एक क्वेश्चन आहे आता एक्स्ट्रा. बघा कोणता क्वेश्चन आहे तो. अ टँक कॅन फिल बाय द 2 टॅप्स इन 6 hours. 6 hours मध्ये 2 टॅपने एक टँक पूर्ण भरते. द स्मॉलर टॅप alone takes 5 hours more than 2 bigger tap alone. Find the time required by the each of tap to fill the tank separately. Same question झाला. 2 tap can fill the tank in the 3 hours if both taps are open. Smaller taps take 3 hours more than the larger tap to fill the tank separately. Then find the time taken by the both taps taken by separately time. सेम क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये, प्रॉब्लेम सेट मध्ये आहे. शेवटीचा क्वेश्चन आहे बघा प्रॉब्लेम सेटच्या आपल्या क्वाड्रेटिकच्या. सेम तसाच आहे 2 टॅपला मिळून. आणि हे क्वेश्चन असे आहेत बघा, वर्कचं गणित, टॅपचं गणित, हे जवळपास सेम टू सेम आहेत. रेसिप्रोकलचं गणित तसंच आहे. आता या ठिकाणी बोथ टॅपचा, आता कोणाला जास्त वेळ लागतो, स्मॉलर टॅप टेक्स 5 hours टू मोर दॅन, म्हणजे कोणाला एक्स मानायचं. आता सपोज करायचं, सपोज करून आपण काय करूया, बिगर टॅपला एक्स मानूया. बिगर टॅप टेक्स एक्स आवर अलोन, एक्स तास लागतात. मग स्मॉलर टॅपला त्याच्यापेक्षा, स्मॉलर टॅप टेक्स त्याच्यापेक्षा किती तास जास्त लागतात, 5 तास, म्हणजे एक्स प्लस 5. आता दोघांनी मिळून टँक भरलं तर किती वेळात भरते, 6 तासात. A tank filled by both taps, 2 taps together takes किती आवर, 6 hours. आता मी तुम्हाला सांगितले बाय कंडिशन मांडताना काय करायचंय, त्या सगळ्याचं रेसिप्रोकल आपल्याला घ्यावं लागते. का तर यांच्यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन आहे. कशामुळं, टॅपची संख्या वाढवली की टाइम काय लागतो, कमी लागतो भरायला. म्हणजे टॅपची संख्या आणि टाइम यांच्यामध्ये काय इनवर्स प्रोपोर्शन असल्यामुळे या ठिकाणी यांच्या सगळ्यांचे रेसिप्रोकल घ्यायचे. 1/x प्लस 1/x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. सांगितलं होतं ना, सगळ्याचे रेसिप्रोकल घ्यायचे. आता ह्याला सॉल्व्ह करायचं कसं रे, डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही, खालको खालको, अरे तिरको, एक्स प्लस 5 का 5 आणि एक्स एक एक्स बरोबर 1/6. 1 आणि 1 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स ने मध्ये मल्टिप्लाय करा, x इंटू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 5 5x इज इक्वल टू 1/6. आता तिरको करायचं, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस 5. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5x बरोबर 6 न मध्ये मल्टिप्लाय, 6 2 जा 12x 6 पंचे 30. तिकडचं इकडे घ्या, प्लस काय होते रे, मायनस 12x मायनस 30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 12 मधून 5 गेले, 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. 30 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 7 येईल. किती सोपं आहे, 10 3 जा 30, 10 मधून 3 गेले 7 उरले, मधल्याचं चिन्ह पप्पाला, त्याच्या उलटा 4 आला. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. 2 2 चे करायचे गट, एक्स निघालं, मध्ये राहते एक्स मायनस 10, इथलं 3 काढायचं, मागचं ब्रॅकेट पुढे, जास्त विचार करायचा नाही, नसलेल्या डोक्याला ताण द्यायचा नाही, हेच लिहायचं पुढे. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे या ठिकाणी एक्स इज इक्वल टू काय ते मायनस 10 इज इक्वल टू 0, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू मायनस 10 च प्लस 10 प्लस 3 च मायनस 3. मला एक सांगा, या ठिकाणी मायनस कधी आवर्स असतात का, नाही, म्हणजे हे इट इज रॉंग. करेक्ट व्हॅल्यू ऑफ द एक्स इज 10, म्हणजे बिगर टॅप टेक्स 10 आवर, बिगर टॅप टेक्स 10 आवर, आणि स्मॉलर टॅप टेक्स एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5. स्मॉलर टॅप पूर्ण वाक्यात लिहायचं, फुकटचा अर्धा मार्क मिळवायचा, हेच उत्तर लिहायचे तुम्हाला. म्हणजे 10 प्लस 5 5 तास जास्त म्हणजे 15 तास लागतात.
असे दोन आन्सर या ठिकाणी लिहून पूर्ण 4 पैकी 4 मार्क मिळवायचे. राईट डाऊन.